सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पक्षानं नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीमुळे तटकरे नाराज असल्याची चर्चा। या भेटीमुळे चर्चा आणखी वाढली। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची जागा बिनविरोध व्हावी त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांशी बोलणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। पक्षाच्या वाटाघाटी संदर्भात समन्वय समिती निर्णय घेईल असंही ते म्हणाले। मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटलांबाबत भाष्य केले। सतेज पाटील हे राजकारणात नसते तर उत्कृष्ट पत्रकार असते असं मुश्रीफांनी म्हटले। कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यक्रमामध्ये मुश्रीफ बोलत होते। जळगावात विधान परिषदेच्या एका जागेसाठी महायुतीमध्ये चुरस वाढल्याचं दिसतंय। भाजपकडून केतकी पाटील, अमोल शिंदे, नंदकुमार अडवाणी यांची नावं चर्चेत आहेत, तर गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे। धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रासाठी 301.54 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। त्यामुळे मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आभार व्यक्त केले। मनसे नेते अमित ठाकरे आज एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपूरमधल्या सुरू असलेल्या मनसे चषक 2026च्या क्रिकेट मॅच समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत। अमित ठाकरे यावेळी मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत। मनसेनं रायगडमध्ये संघटनात्मक फेरबदल करायला सुरुवात झाली। पोलादपूर तालुक्यामध्ये राज पार्टे यांची मनसेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। राज पार्टे मनसे कामगार सेनेचं काम पाहत होते। बुलढाण्यामध्ये इंधन तुटवड्यामुळे शेतकरी संतप्त झाले। डिझेल पेट्रोल तुटवड्यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापले। आमदार सिद्धार्थ खरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला। भाजप आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्टार बसनं प्रवास केला। आकाशवाणी चौक ते रेशीमबाग दरम्यान त्यांनी नागरिकांसोबत स्टार बसमधून प्रवास केला।